Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. धाराशिव ते मनोज जरांगेच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन चालू आहे। जलसमाधी आंदोलनाला प्रशासनाचा कोणताही पाठपुरावा नाही किंवा कोणते प्रतिसाद नसल्यामुळे आता आंदोलक हे रस्त्यावर उतरले आहेत आणि रस्ता रोको केलेला आहे। आपण काय आंदोलकाशी बोलणार आहेत, तुम्ही कशामुळे बसलेत? बसण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाच्या आंदोलनाला पाठिंबा आणि समर्थन दर्शवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बसलोय। दुसरी महत्वाची गोष्ट, आमचे काही बांधव सकाळी 10 वाजल्यापासून या तळ्यात जलसमाधी आंदोलनास उतरलेत। त्या ठिकाणी शासनाचा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी आला नाही आणि त्या आंदोलनकर्त्याची प्रमुख मागणी एक आहे की मनोजदादाचं उपोषण सरकारनं तात्काळ थांबवावं आणि दुसरी मागणी अशी आहे की या जिल्हा ठिकाणचे जे अधिकारी आहेत कास्ट व्हॅलिडिटी करणारे त्या संबंधित अधिकारी एवढे मगरूर आहेत की ते अक्षरशः शासनाच्याच टीमनं मोडी लिपीच्या ज्या शासनानं मोडी लिपी अभ्यासक नेमले होते त्यांनी जे नेमून दिलेले व्हेरीफाय केलेलं सर्टिफाय केलेलं शासनानं जे अधिकारी होते आणि सर्टिफाय केलेलं दप्तर होतं त्या दप्तरच ते मान्य करायला तयार जर नसतील तर आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं गरज भासली म्हणून आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आहोत। काय मागणी आहे तुमची? आमची मूळ मागणी अशी आहे की सध्या मनोजदादाचं आंदोलन शासनानं मध्यस्थी करून थांबवावं, अन्यथा आम्ही या ठिकाणी या पुढील काळात उग्र आंदोलनाचा हिंसक आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची असेल। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत। आज जलसमाधी आंदोलनाचा काय हेतू होता? माननीय मनोजदादा सलग 1 वर्ष झालं, 1 वर्षामध्ये 5 उपोषणं झाली। 5 उपोषणामध्ये त्यांची तब्येत बिघडलेली आहे। आम्ही ह्याच्या आधी शासनाला सांगितलं होतं की आता मनोजदादाला आंदोलन करण्याची वेळ, उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नका। जर वेळ आली तर आम्ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि SP साहेब यांना लेखी स्वरूपाचं पत्र व्यवहार केलं। तर जर ही वेळ आणली तर आम्ही हेच आंदोलन आमचं समजून आम्ही परत हिंसक आंदोलन करू आणि त्याच्या अनुषंगानं आमचे बांधव 9 बांधव हातला देवीच्या तलावामध्ये जलसमाधी घेण्यास उतरले। मी माननीय SDO साहेबांना, कलेक्टर साहेबांना सगळ्यांना आम्ही बोललोय की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आता पूर्ण करा, त्याच्याशिवाय आम्ही इथनं आता उठणार नाही। आणि कोणी आपलं आंदोलन आता ऍडिशनल कलेक्टर मॅडम आले त्या, SDO आले त्या आणि तहसीलदार मॅडम आले त्या आणि जर आमच्या मागण्या नाहीत मागण्या झाल्या तर आम्ही त्यांना 5-5.5ची वेळ देतोय। इथून पुढे धाराशिव जिल्ह्यात हिंसक आंदोलन होणार आहे ते आणि त्याची दखल शासनाने प्रशासनाने घ्यायची आणि जर काय आमच्या जीवितास हानी झाली तर ह्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जबाबदार राहतील, याची दखल घ्या। मित्रा, तुम्ही रस्ता रोको केलाय, काय कारण रस्ता रोको करायचं? रस्ता रोको करायचं सकाळी 7 वाजल्यापासून आमचे सगळे मराठा बांधव उपोषण पण चालू आहे आणि पाण्यात जलसमाधी घ्यायची तयारी आहे। प्रत्येक अर्ध्या तासाला मध्ये चाललेले त्यांची बुडायची शक्यता आहे। आमचे पाटील, गुटे पाटील त्यापैकी 6 जण तर पवायला येत नाही। गुटे पाटलाला चक्कर आली, हात पायाला फिट आली, त्यांना ऍडमिट केलं आम्ही। एवढं होऊन सुद्धा प्रशासनाने साधी दखल सुद्धा घेतली नाही। आता आले का तर जेव्हा आमच्या मराठा बांधवाचा मृत्यू होईल म्हणजे ह्यांना किती मृत्यू पाहिजेत ती तर सांगावं सरकार। शासन कशामुळे दखल घेत नाही? शासन दखल मुगरूर झाले, गेंड्याचे कातड झाले ना, त्याच्यामुळे दखल घेणं। ह्यांना जर आपल्याला हिंसेचं बघायचं असलं मराठा समाजाचं ती सुद्धा करून दाखवू धाराशिव जिल्हा आम्ही हिंसक। आता मात्र शांततेत चालू आहे। आतापर्यंत आमचं शांततेत आहे। 5:30 नंतर जी काय जिम्मेदारी असेल ती मराठा समाज सुद्धा घेणार का नाही? मराठा समाज ही शांततेत चालू आंदोलनाची प्रश्न दखल घेतली नाही तर लवकर आंदोलन हिंसक वळणाकडे जाईल, असं म्हाड आंदोलकाचं मत आहे। गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव।